शहरातील समस्यांवर तातडीने कारवाई करत महापौर रुपाराणी निकम यांनी पुन्हा एकदा प्रशासनाला सजग केल्याचे चित्र पाहायला मिळाले। संत रोहिदास कॉलनी परिसरात पिण्याच्या पाण्यात वारंवार ड्रेनेजचे पाणी मिसळत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला होता। या गंभीर समस्येची दखल लाईव्ह इन महाराष्ट्र न्यूज यांनी घेतल्यानंतर महापौर रुपाराणी निकम यांनी न्यूज चॅनलचे जिल्हा प्रमुख शरद नारकर यांच्याशी संपर्क साधून सविस्तर माहिती घेतली। परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन त्यांनी तात्काळ महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना काम सुरू करण्याचे आदेश दिले। महापौरांच्या आदेशानंतर महानगरपालिका प्रशासनाने तात्काळ कामाला सुरुवात केली। यावेळी सामाजिक कार्यकर्ते संग्रामसिंह निकम यांनी घटनास्थळी भेट देऊन कामाची पाहणी केली आणि कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना देत काम योग्य पद्धतीने करण्याचे मार्गदर्शन केले। या तातडीच्या कारवाईमुळे संत रोहिदास कॉलनीतील नागरिकांनी समाधान व्यक्त करत महापौरांचे आभार मानले। महापौर असावा तर असा अशा भावना व्यक्त करत नागरिकांनी पुढील काळातही त्यांच्या नेतृत्वाखाली शहराचा कायापालट होईल असा विश्वास व्यक्त केला। स्थानिक पातळीवरील समस्यांवर जलद आणि प्रभावी निर्णय घेतल्याने महापौरांच्या कार्यशैलीचे सर्वत्र कौतुक होत आहे।